गणाने खूप दिवसानंतर कटिंग केलं आहे. त्याच खुशीमध्ये मला त्यानं छोटीशी पार्टी दिली. सकाळी ग्राउंडला निघालो होतो. तर नवीन प्रशासकीय इमारतीजवळून खूप सुंदर नजारा दिसत होता. ग्राउंडवर पोहोचलो. रनिंग एक्सरसाइज वगैरे केलं आणि पोहोचलो मग सरळ रूमवर. बेट काढलो आणि मग नंतर आम्हाला साधी भेल बनवायची होती मुरमुऱ्यांची. त्यासाठी मी कांदे कापला. मुरमुरे घेतले एका वाटीमध्ये. नंतर थोडेसे कांदे टाकले आणि तिथे ऑलरेडी नमकीन टाकून ठेवला होता. तयार झाली आमचा भेळ. मग जेवण वगैरे केलं. मला लायब्ररीला जायचं होतं. तयार झालो. पोहोचलो लायब्ररीमध्ये, अभ्यास वगैरे केला थोडा वेळ. नंतर गणाचा फोन आला बाहेर ये म्हणून. त्याला रनिंगमध्ये मेडल्स भेटले होते. तो मला दाखवत होता. त्याच खुशीमध्ये त्याने मला मस्तपैकी चहा पाजला आणि आता त्याने नवीन कटिंग केलं आहे खूप दिवसानंतर. त्याच्यामध्ये त्यांनी मस्त एक आईस बार चारला आणि तो गेला. मग मी आलो हॉस्टेलवर संध्याकाळी. आम्ही बनवणार होतो हे तोंडलीची भाजी, पण आमच्या रूममेट्सना ते काही आवडली नाही म्हणून त्यांनी आणले अंडे. ते अंड्याची भाजी बनवलं आणि व्हेजवाल्यांसाठी होती तोंडलीची भाजी, ते पण बनवलं आणि मस्तपैकी आम्ही संध्याकाळी जेवण केलं. आजच्यासाठी एवढं. आपण भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मला फॉलो करून ठेवा.